मुलाला नाही, मुलाचं काही नाही, त्याचं प्रेम ट्रान्सफर होत, त्याचं लहानपणी आईकडे असतं, जरा कॉलेजला गेल्यावर दुसरंच असतं, लग्न झाल्यावर कधी जेवत असतं, त्याचं नाही काय. मुलगा नाही म्हणत. हा तुम्हाला मुलगा का आवडतो एक सांगा दिदी, पण दिदी आहे ना दिदी, मम्मीला मुलगाच का आवडतो दिदी आहे का बरं का आवडतो, मुलगाच फक्त मम्मीला उचलून लागतो. जास्तीत जास्त मम्मीचा अपमान जर कोण करत असतं मुलगाच करतो, मुलगी नाही म्हणत. नाही नाही, आणि मुलगा डबल अपमान करतो, एकदा तोही करतो आणि पुन्हा त्याची बायको अशी उकळूनच काढतो. आणि मग इथून पुढे एक करा, आनंद घ्या, म्हणून यमनी मन नाही घेतो म्हणावा गोविंदो, त्याला सुंदर अभंगाचं तिसरं चरण. कुणावर बी रुसतात लोक, आळशी माणसं एकमेकावर रुसतात बरं का, आणि ज्यांचं कर्म चांगलं ते कुणावर रुसतच नाही. कुणावर रुसतील ती? आळशी माणूस कुणावर रुसतो, कारण त्याला करायचं नाही आणि तो म्हणणार त्यांच्यामुळे झालं. आणि त्यांना लगे रुसावे बहुता आपल्या संचित, आपण कमवलंच नाही तर रुसणार नाही. आता तुम्ही बघा सुंदर, आता गायक मंडळी सगळे बरं का, हे गायक मंडळी सगळे त्यांचं संचित आहे, आता गातात आणि यांना अभ्यास केला हे त्यांचं कर्म आहे, म्हणून त्यांना फायदा आहे. हे लेकरू वाजवते प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही, एवढं कोड वाजवतात 4-5 हजार रुपये रोज असं माणूस आहे. हो आमच्याकडे तर 5 देते. आता ती नाही का आग लावाय आला का काय, हे एक करा. हो काही लेकरू एवढं खास आहे, आता हे तुम्ही देत नाहीत त्याला काय करा, असं त्यांना काय देऊ, त्याचं काही नाही. तुम्ही देताना जे देतात ते धनांना तुमच्या मनाचा भाव आहे. एक उत्तर सगळ्याला सांगतो, सगळ्याच्या मागणं मागतो, पुन्हा पुन्हा पिंपळगावमध्ये येणं होईल नाही होईल, मागच्या भागात ते फिरलं इकडे पुन्हा याचं बोलता झालं नाही का, इकडे ते थोडं काय झालं दलाला वाटलं, कीर्तन ठेवला त्याला जावं लागेल. माझ्या कीर्तन हे करून ठेवलं मागं, सांग नाव नाही सांगत जाऊ आग लागेल. पुढच्याला 15 सांगितले, मला म्हणलं 11. पण पुढच्याला काय माहिती, मला दिली त्याला पाकिट, त्याचा मला पुन्हा पुन्हा फोन यायचा. मी आपल्या गावाच्या बाहेर निघलं, करा वाटलं पुढे गेल्यावर घेऊ 4 पाठवून. आणि मी काय थांबून पुढे मला 15 मिळालं, तो डायरेक्ट 5 वर किती कडू फोन करायचं मला, बाबा कुठे ठेवून आपल्या घरी जेवाय केले तुम्हाला, म्हणून तू जेवण केवढ्याला पडेल. मी पैठण ना पुन्हा कायला थांबायचं मला इथं. एक नक्कीच आहे, कीर्तनाचे पैसे काय मध्ये कुठं पैसे खाते का, त्यांचा डोळा पाण्याच्या बाटलीवर टोळी दिसायची असं. एक नक्कीच करायचं थोडं नाही बोललं, मला माफ करा. शेवट सांगतो सगळ्याला प्रसन्न म्हणून मी निंदा नाही बरं का, माझे वैयक्तिक मत आहे. रामाच्या नगरीमध्ये अयोध्येत सुद्धा कीर्तन होत नाही, कीर्तन कळतच नाही त्यांना मराठी भाषेत, काय करते. पण आपलं किती भाग्य, रामाचं नाव घेऊन आपल्याला इथे कीर्तन भजन करत. एक जण कृष्णाचं काला आपण इथं करतो मराठी भाषेत, तिथं काला होतो का असं आपल्यासारखं, आपल्यासारखं काला का करायचं असं माहिती का, गावातले लोक एकत्र यावात ही काला आहे, लोकांनी त्याला नाव दिले पगाराचा दिवस, सुलनाथ दिलं पाहिजे.
पगार बिगार काय तुला महिना नाही एकत्र येण्याचा दिवस म्हणजे काला, विचाराची देवण करणारा दिवस म्हणजे काला, आणि एक विचारानं एक संघ जगण्यासाठी जी जीवन मिळतं त्याचं नाव काला. आज काही पूजा बिजा नसेल, आज पूजा नसेल, तुमचे ब्राह्मण भाऊ आहे गावात, इथं गावात पुजारी असतील ना त्याला काम. हा मस्त काम आहे. एक जण ठेवायचे इथून पुढं मागणं मागतो अवघड नाही अवघड झाले. आमच्या इथून गावडा आहे ना, आणि होतं कोपरगावला ते नदीत बसतील मग गावडाची ना. आता ती कवर आरडावा दहाव्याला आमच्याकडे प्रवचन असतं नदीवर, मंडप नाही काय नाही चालू द्या, कावळाची ना. आपल्याला ब्राह्मण कावळाच काय ना, ब्राह्मण बुवा म्हणलं तुमच्या गाडीत रिकामं पाकिट द्या, त्याच्यात त्यांना 500ची नोट फुले पाकिट ठेवलं, लगेच कावळा. त्याला पाकिट ठेवल्यावर कावळा कसं करायला, कावळा असा उलटे मी होता पाकिटच घेऊन गेलो. नाही पाकिट कसं काय नेलं म्हणजे मेलेलं कीर्तन करावं. त्याला आयुष्यभर पाकिट घ्यायची सवय. म्हणजे मी का सांगितलं आमच्या टायमाला उद्या जावा जावा बोलत नव्हत्या. 20 वर्ष न बोलणार तरी तरी जावायच बघा काही 20 वर्ष नुसते असं मारक्या मच्छी चालत असं टक लावून बोलत नाही. 3 पोरीचे लग्न केले पण जाऊ बोलले नाही, नुसते अशी 5 आणि वाट्यावर भांडे घासायचे. एक दिवशी हिला वाट्यावर भांडे घासताना अटॅक आला आणि तिचं मुंडकच पडलं पातेलं. दुसरी मध्ये मरू दिलं. 20 वर्ष झालं बोलत नाही, म्हणजे 3 पोरीचं लग्न केलं पण बोलत नाही, मरू दिलं. पण तिचं मुंडकं पडलंय ती शिंदे गटाचं. ते म्हणजे मेली तर पुन्हा हिची कार्य सांभाळावं लागते. मी ठाकरे गटाची इथं नाही ना कोणी शिंदे गटाचं ठाकरे गटाचं. तिला बाजूला काढलं ती जगली. हो जगली. डॉक्टर काय म्हणला माहिती, तुझी जाऊ नसती तर तू जगली काय. तिच्या गळ्यात पडली लय मोठ्या नाकायची, पण तिच्या गळ्यात पडली ती म्हणली पहिलीच पडली असते गळ्यात 40 कशाला गुवाहाटीला नेली असते. एवढ्या मोठ्या 2.5 वर्ष सरकारला लावलं नसतं ना. लई कुठं नाही. इथून पुढे जरा आनंद घ्या. हे तुमचा जालना गेला इथंच अवघड झालेली घटना आहे. म्हातारा गेलं पंढरपूरला 1.5 महिना आलो नाही. तुमच्याच भागात म्हातारा गेलं पंढरपूरला 1.5 महिना आलो नाही. म्हातारा सापडावं का नाही पोरायला. टेन्शन सुद्धा घेतलं नाही. म्हातारी एक दिवशी जाऊ तिची म्हणजे काय आला तुम्ही तुला मी तू म्हातारा गेलं का आहे माहित नाही. म्हातारी नाही खास शरद पवार साहेबांच्या गटात गेली. कुंकू लावायचं बंद केलं तिला. कुंकू लावी ना म्हातारी तिकडे कुंकाची फिरायची गावात. गावातल्या माया म्हणलं तुला कपडा कुंकू ना काय. आमचा नाव राजीदादाच्या गटात गेला. आजीदादा नाही तुम्ही मग कार्यक्रम व्हायचा जाताना परत. आणि ते महाराज म्हातारा पंढरपूरला आणि बिगर कुंकाची फिरायची म्हातारी. म्हातारी क्वालिटी दप्तरी बसावं नाही, कुंकू लावायचं नाही, गावात फिरायची. आणि सुंदर एके दिवशी तिची पोरगी आली गावात कार्यक्रमाला. ती म्हणली म्हातारीला आई आपल्या भावकीतलं कोण गेलं. ती म्हणे तो बाप. हा तिने मा बाप गेला मग ती म्हणजे तसं नाही तो म्हातारा सापडा नाही काय करा. मग कवर कुंकुला वरली गेलो का आहे माहित नाही. म्हातारीला पुढलं नाही टेन्शन आलं. तिने पण सांगितलं आपलं मला घर सांगितलं नाही. तिने पोलीस स्टेशनमध्ये केस केली. पोलीसच केली केस. पोलीस आले आपलं टेन्शन गेले देण्याचं. पोलीस सापडायला लागले तिने कुठं सापडले. पोलिसाला सगळीकडे फोटो बिटो पाठवले. एक दिवशी पोलिसाला हायवेला प्रेत सापडलं. पण पोलीस प्रेत सापडलं पण अंगावर गाडी गेलेली. त्या पोलिसांनी कुठं बांधून दिलं पोरायचं हवाली करून तुमचा बाप सापडला. त्या पोराने फोन केला पोरीला तुझा बाप सापडला ये भाई. पोरगी आली अख्खं गाव आलं. म्हातारं जाळलं रात्रीचं सावडलं. सकाळी म्हातारं पैठणला नेऊन राख काढली. म्हातारी गावात कार्यक्रमाला मला बोलवलं. मला 15,000 दिले. गाव जेवलं. पोरगीला कपडे घेतले, जावाला कपडे घेतले, सगळ्यांनी बुंदी खाल्ली. गाव घरी गेलो मी 2 दिवस त्याच्यात. पोरगी गेली आणि म्हातारा आमुष्या दिवशी घरी आलो. आणि सत्य तुमच्याच भागातले जाणण्यातले मी नाही बघत खोटं मला सांगता येत नाही. हा झालेलं हे अहो
म्हातारं घरी आलं आणि म्हातारीनं पाहिलं हे घरी आलं. म्हातारी उठून पळायची मला घरात कसली दरवाजा लावून मधी. तिला वाटलं भूतच आलं. ते टच करून बघितलं तेव्हा म्हातार मध्ये हाय वा. म्हाताऱ्याला विचारलं तुम्ही कसं काय म्हणजे 1.5 महिना तिकडे गेले. आता ते जाण्याचं जाऊ दे म्हणते पण मी टीव्ही पुढे बसलो होतो. ती टीव्हीला बातमी पाहत होतो. मी मंडळीला म्हणलं ह्याचा तर मी धावा केला. मंडळी म्हणजे तुम्ही काय घेतली होती काय त्याची दावा केला म्हणते. काय बोलला त्या आम्हाला खरंच केलं. मी पोराला फोन लावला होता. ते पोरग म्हणलं म्हातारा सापडणे त्याला कुठे आहे बाबा. ते काय म्हणले ही काही मी म्हणलं म्हाताऱ्याला बाबा तुमचा मी धावता. ते म्हणलं तू खडके महाराज आहे का. त्याला हा मी तू आलता का म्हणते आमचे. म्हातारे मला म्हणायचं लुटायला आलता का आमच्या घरी. 15,000 घेऊन गेला. अख्या गावाला पुंदी खाऊ घातली. ₹1,00,000 घर टाकलं तो. नाही मला पुरीला म्हणून आलो बाबा. पण म्हातारा हळूच मला म्हणलं कावळा आलता का म्हणलं बाबा कावळ्यानंच मग कीर्तन बंद पाडलं. जेवण कोणत्या गटाचा होता काय नको. इथून पुढे जरा सावध व्हा. आनंद घ्या. उगा येणे करू नका. जाता जाता आपले माणसं जपा. आपले माणसं गेले निघून. आता हे फोटो लागलाय आत माझा खाली भविष्यात माझा वर आणि दुसऱ्याचा माझा फोटो लागणार नाही. कधीतरी एकदा हायच आहे मग कधीतरी एकदा जायचं आहे ना. त्याच्यावर भार घाला. तुका महिने भार घातली वरी होईल कैवारी. हा भार घातल्याशिवाय देव कैवारी होत नाही. सुंदर उदाहरण चौकोबाचा तो झाला. कुणाचा चौकोबाचा. अनुपात्रेचा नाही का जनाबाईचा. जसं सर्वांसाठी ते देव धावून आला. तुम्ही पाहिलं असं आईला विचारलं आई मी कोणत्या मार्गाने जाऊ. आईनं सांगितलं माझ्या मार्गाने तू येऊ नको. तू देवाच्या मार्गाने जा. पांडुमात्र देवाच्या मार्गाने गेल्या म्हणून देवाच्या पत्नीच्या शेजारी जागा कोणाला मिळाली. देव दारात आला आणि वैली उघडा दार हाका मारी चौकोबाच्या दारात देवाला. याचा अर्थ असा आहे आयुष्यभर माणसाने सेवा केल्यावर त्याचं फळ मिळत असतं. आमच्या मागून मग अशी गाडी पुढे गेली तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय त्याला. आता काय वाटायचं त्याची गाडी आली पुढे पंक्चर झाली त्यांना. आता कसं वाटतं
मागच्या 1.5 महिन्यापूर्वी लोक म्हणायचे आता कसं वाटते 4 तारखेला आता कसं आता काय वाटायचं आता चांगली दिली याचा अर्थ असा आहे कधीतरी कोणते दिवस असतात कधी कोणते दिवस असतात आता आता बाबांच्या घरामध्ये त्यांचे 2 चिरंजीव त्यांची कन्या आणि हा परिवार आता बरं झालंय त्यांचं भाऊचं तिकडे चांगलं आहे विष्णू भाऊ तिकडे चांगलं आहे त्यांचे मुलं आहेत चांगला परिवार आहे सगळ्यात महत्त्वाचं समजून कुटुंबामध्ये त्यांच्या बाबांच्या पत्नी मला वाटतं द्वारकाबाई नामदेवरावजी खरात त्यांचे चिरंजीव आहेत बाबा बंडूभाऊचे अमोलरावजी पाटील खरात बंडू पाटील नामदेवरावजी खरात विष्णू पाटील नामदेवरावजी खरात आणि रत्नकला प्रल्हादरावजी जोशी मुलगी आणि प्रमोद प्रल्हादरावजी जोशी नातू किशोर बंडू पाटील खरात नातू योगेश विष्णू पाटील खरात नातू हा परिवार मला बरं वाटलं आमच्याकडे अशा मुलीचे नावं टाकले जातात तुमच्या भागात मुलीचे नावं टाकत नाही तुम्ही लई हुशार मंडळी मुलीचे नावं टाकायला काय झालं तुम्हाला 2-2, 3-3 पुरी आणि जावयाचे पुरीचे नावं टाकी जाईल हो आमच्याकडे त्या दिवशी 13वा झाला 13वा आणि 2-3 जाळ्या उरल्या बुंदीच्या मग ते खरंच बाबाला विचारलं तुम्ही इकडे गेले का ते म्हणजे मी नाही घेणार बाबा तुमचं तुम्ही बघा मग त्या म्हातारीला वाटलं पोरगी खाईन 2 पुरी होते तिला 1-1 जाळी तिला दिली पुरीला मग सुनाने गप मरावं का सुना म्हणले आत्या तुम्हाला काही कळतं का अखेर 20-20 किलोच्या गाड्या त्यांना दिल्या आमचं खानदान नाही का अखं तुमचंच आहे का लागले भांडणं बुंदीसाठी ते पुरी नाही खास होत्या दोन्ही पुरी म्हणजे वहिनी तुमची बुंदी नको आम्हाला जातानाच पुरी घनसाविल्या गेल्या वकिलाची गाठ घेतली आणि त्यांना भाऊ एकच होता 2 नव्हते भाऊ त्यांना दोघीला एक होता तेव्हा वकिलाला म्हणले भाऊ आमच्या भावाचे आम्हाला वाटून पाहिजे आता तीर्थपुरी सारखं गाव चाकणची घटना झाली चाकणची महाराज लाटवळी तितक्याची घटना 2001ची मी होतो तिथं हो ते 2 पुरी ना काय केलं वकिलाला सांगितलं वकील मला मी 51,000 रुपये घेईन ते म्हणले 60 देतो नाही मला 51 मध्ये भागतो पुरी 300 मध्ये 60 म्हणते पुरी दोघी तर 50